हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आज आहे माझा फर्स्ट व्लॉग आणि आज वीकेंड आहे आणि सगळे आम्ही मिळून आज फर्स्ट टाईम जाणार आहोत मुंबईला. खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, सगळ्यांसाठीच ॲक्च्युली. सगळे निघालो आहे आम्ही, मी, मम्मी, पप्पा आणि छोटी पण. फर्स्ट टाईम एवर. नक्की कशासाठी? थोडीफार शॉपिंग करायची आहे, त्याचबरोबर इम्पॉर्टंट आम्ही निघालो आज मूवी बघायला. आम्ही बघणार आज आहे छावा. फर्स्ट टाईम एवर. माझी मम्मी पहिल्यांदा मूवी बघायला जाणार आहे. याआधी त्यानं कधीच थिएटर बघितलेलं नाही. चला, आम्ही निघालो होतो 9 वाजताच घरातून बाहेर. खरं तर मूवी होती 12:15ची, पण आम्ही आधीच निघालो होतो आणि लवकर निघाल्यामुळे सगळ्यांना लागली होती भूक. मग म्हटलं चहा नाश्त्यासाठी कुठेतरी थांबावं, म्हणून आम्ही थांबलो होतो रेड कोलीमध्ये. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला थोड्याफार गप्पा मारल्या आणि आम्हाला एक मोठी गोष्ट कळाली, ती म्हणजे ही मूवी आमच्यासोबत मम्मी पप्पांची पहिली नव्हती. त्यांचा आधीचा एक्सपिरियन्स त्यांनी बसल्या बसल्या गप्पांमध्ये आम्हाला सांगितला. पप्पा, कसं वाटतंय तुम्हाला? आज रविवार आहे हां, आणि अजून येऊन केलं आहे की केव्हा तरी वेळ काढून पोहायच्यासाठी जरा सुरू द्यावा म्हणून त्यांच्यासोबत टाकवा देऊ. मम्मी तुला कसं वाटतंय? एक लिमिट. छान वाटतं. छान वाटतं, फक्त माझ्या डोळ्याचा त्रास आहे. चष्म्याची काच बदलून मिळेल का असं तिचं म्हणणं. पहिला कुठला पिक्चर बघितला होता कोणी तुम्ही? आहे शिव कुठल्या टाकीला बघितलं? तो कर्जाच्या समोरची टाकी होती तिथं, जिद्दी का काहीतरी आधीला टाकीला लग्न झालं, पहिला पिक्चर बघितला जिद्दी. आणि हो नवरा कुठला बायको. जिद्दी होय. जिद्दी कोणाचा? सनी देओल. तुला आठवतोय का तू कुठला पहिला पिक्चर बघितला? वाळवंटातला. वाळवंटातला, वाळवंटात ना? पालीच्या वाळवंटातला. कटिंग द्यायची ते. हे कटिंग आहे. चहा टी टाइम. चहा कसा आहे? एकच नंबर. चहा कसा आहे? बरं, गोड नाही जास्त. वा, बरोबर आहे. गोडीसाठी तुम्हाला विचारलंच पाहिजे. चला, आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता आपण निघालो सातारा. माझे धंदा आहे, आम्ही नेहमी फिरतोय आता. ॲम्ब्युलन्स ना कोणतरी त्यांचा मित्र वगैरे आपण भेटलेले, ते बोलतात, आम्ही येऊन गाडीत बसलो. अशा प्रकारे आम्ही चहा नाश्ता करून रिडको लँडमधून पुढचा प्रवास सुरू केला. पुढे जाता जाता अचानकपणे आमच्या लक्षात आलं, मम्मी आणि आम्ही उतरलो. पारंपरिक पद्धतीने जे घरच्या घरी चटणी बनवतात त्याची विचारपूस करायला, त्यात काय सामान लागतं ते. तिथं कोण तुम्हीच असता ना? नव्हते. मला फक्त विचारायचं होतं की मला 5 किलो चटणी करायची, त्यासाठी मिरच्या सौदा वगैरे कसं. मला आतापर्यंत आमच्या घरनं सासूबाई देत होते. 5 किलोला एक पावशेर, अर्धा 1 किलो घ्यायचं, त्याला काय नाही होत. एकच मिक्स घेतलं तरी चालते चालतं. की आणि रोज चालू किती आहे? रोज असतं, कंटिन्यू चालूच असतं आणि खावण सोडलं असतं. आणि कंटिन्यू चालू त्याच्यामुळे म्हटलं कसं टाईम आपलं म्हणजे तिथनं आलं की कंटिन्यू चालू असतं. कंटिन्यू चालू असतं. हो, कंटिन्यू चालू आहे. कळलं का तुला काय टाकायचं ते? त्यांनी सांगितलं की 5 किलो मिरचीला अर्धा किलो सौदा मिक्सच घ्यायचं. सगळं काय वेगवेगळं असं काय घ्यायचं ना. ओके. आणखी एवढंच आहे? एवढंच? आमची गाडीत बघा माणसं 2-2 जाऊन बसली. ती उन्हाचं त्यांना सण व्हायना म्हणून बाहेर निघून आली. ती कधी करायची आहे मिरची? करायची काय आहे ना, त्यांची मावशी नाही आहे तिथे. ओ, त्यांची मावशी रानात गेली. मध्ये तर आम्ही 1 तास आधीच पोचलो होतो. सकाळी 9 वाजता घरातून निघाल्यामुळे 11 वाजता बरोबर अगदी सातारमध्ये पोचलो होतो. 11:03 बरोबर टाईम झाला होता आणि आमचा शो 12:15चा असल्यामुळे आता 1 तास काय करायचं ह्याचं टेन्शन होतं आम्हाला. पण बघूया काय होणार होतं ते.
पुढे खूप टाइम होता. आम्ही सातारमध्ये पोचलोय आणि 1 तास आधीच. मूवी आहे 12:15चा. आम्ही निघालोय 11 वाजताच. इतकं ऊन आहे सातारमध्ये, पण तरी महाबळेश्वरची माणसं बघा विथ स्वेटर. स्वेटरशिवाय त्यांचं काम होत नसते. दिसतात थंडी आहे. एक माणूस एवढ्या उन्हाचं पण स्वेटर घालून, आणखी एक आहे ते पण स्वेटर घातलेलं. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. ये चला, साताराला ऑलवेज गर्दी. 7 स्टार सिनेमा. वा विकी. 1 तास आधी थिएटरमध्ये पोचल्यामुळे आमच्याकडे टाईम होता आणि मी तर बुकिंग 3 दिवस आधीच केली होती. पिक्चर रिलीज होणार होता 14 तारखेला, पण माझे बुकिंग झाले होते 13 तारखेलाच. खूप सारे मूवीज लागले होते आणि विकी कौशल म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट हिरो. उरी द सर्जिकल स्ट्राईक नंतर त्याच्यासारखा हिरो मी पाहिलाच नव्हता. ॲक्शन या सगळ्या गोष्टीसाठी. फायनली आम्ही 7 स्टारला पोहोचलो होतो आणि आता मम्मी, मी, आम्ही सगळेच निघालो होतो आतमध्ये. मम्मी पण खूप खुश दिसत होती, पप्पा पण खुश होते. आम्ही सगळे मिळून निघालो 7 स्टारमध्ये फर्स्ट एवर फॅमिली मूवी बघायला. फायनली आपण पोहोचलो. कसं वाटतं? आज आता 1 नंबर वाटतंय. होय, आता काय त्याची काय. धन्यवाद. 1 तास आधी पोचल्यामुळे काय करायचं आम्हाला समजत नव्हतं, म्हणून मग आम्ही मेन्यू बघत बसलो. पॉपकॉर्न, फ्राईज, समोसा, साबुदाणा वडे. आम्हाला कळतच नव्हतं की आज साबुदाणा वडे काय. नंतर आठवलं की आज चतुर्थी होती, त्याच्यामुळे सगळीकडे साबुदाणा वडाही दिसत होता. पण आम्हाला त्याच्याशी घेणं देणं मुळीच नव्हतं. आम्ही आलो होतो मूवी बघायला. मग आता उभं राहून कंटाळा आला. आता टाईमपास कसा करणार, म्हणून खाद्यपदार्थ बघण्याची रेस सुरू होती. पप्पा एक बघत होते, मम्मी एक बघत होती. प्राईस सगळ्यांचे विचारत होतो, पण घेण्यासाठी मात्र आमच्यात अजिबात मूड नव्हता. पण फायनली एंडला आम्ही सगळ्या चौकशी करून काहीतरी खायला घेऊया असं ठरलं आणि आम्ही पॉपकॉर्न टब खायला घेतला. पण तो मूवीला जायच्या आधीच संपणार की काय असं झालं होतं. हात लावायचा नाही, काय हात लावायचा नाही, खायचं नाही, तोंड लावायचं नाही, जीभ पण नाही लावायची. अजिबात नाही. काय चाललंय? फायनली आमचे पॉपकॉर्न सोबत खेळ खेळून संपले होते. पॉपकॉर्न आम्ही मूवी सुरू व्हायच्या आधी संपवू की काय असं श्रेयाला आणि मम्मीला वाटत होतं, म्हणून आम्हाला टास्क दिला होता की पॉपकॉर्न खाली न पाडता काही न करता खायचे. फायनली आमच्या मूवीची अनाउन्समेंट झालेली होती आणि आम्ही थिएटर स्क्रीनमध्ये एंट्री केली. आतमध्ये जातच अशी ब्लू स्टार होते. स्टार लँडमध्ये आल्यासारखीच फिलिंग वाटत होती. आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमचे सीट्स शोधल्या. पप्पांची आणि आमची सीट्स लांब लांब होते, कारण की आम्ही बुकिंग केली होती 13 तारखेलाच. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस पप्पांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांना सुट्टी नाही आहे, त्यांना ड्युटीवरती जावं लागेल. पण आम्ही खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी 1 दिवस आमच्यासाठी काढून सुट्टी घेऊन आमच्यासोबत आले होते आणि त्यांची बुकिंग लास्ट मुमेंट झाली होती, त्यामुळे त्यांना थोडी लांब सीट मिळाली. तरी पण आमच्या डोळ्यासमोरच ते होते. आमच्या सीटसुद्धा जवळच होत्या. मी त्यांना सगळं इन्फॉर्म केलं, त्यांना त्यांचे पॉपकॉर्न दिले आणि सांगितलं एन्जॉय द मूवी.
त्याच्यानंतर मीही माझ्या सीटकडे गेले. जशी मी सीटमध्ये आतमध्ये गेले, माझी एक्साइटमेंट आधीच होती, त्याच पद्धतीने राष्ट्रगीतही सुरू झालं. संपल्यानंतर आमची अजिबातच मनस्थिती नव्हती रिव्ह्यू देण्यासाठी, कारण मूवी खूपच इमोशनल होती. त्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो काही शॉपिंग करण्यासाठी. सो दिस इज अवर डे एंड. आम्ही आलो आहे कुसुंबीला. आमचं कुलदेवी आहे, कुलदेवी ना, हां कुलदेवी. तर यात्रा आहे आणि आता आम्ही कुसुंबीला आलो आहे. दर्शन वगैरे झालं आहे. थोडंफार एन्जॉयमेंटसाठी बघू काय आहे काय नाही ते. आवाज नाही येते. सो इथून झालं की आम्ही आता घरी जाणार आहे. त्याच्या आधी आम्ही डीमार्ट वगैरे करून आलो आहे. डीमार्टमध्ये आतमध्ये फोन माझा पॅक झाला होता, त्यामुळे मी काही फोन घेतला नाही काढून हातामध्ये. पण आमचं हे झालेलं आहे. लेन्स काढणं माझे लेन्स काढते, माझा चष्मा तिकडचा आहे. सो चष्म्यासाठी पण आम्ही तिथं गेलो होतो आणि आता सगळं झालेलं आहे. दिस इज अवर डे एंड. आजचा दिवस, आमचा वीकेंड टोटली फाईन, हॅपीली एव्हर कंप्लीट झालेला आहे. दिवसाचा शेवट आमच्या कुलदेवीच्या दर्शनाने झाला आणि हाच इथेच आमचा दिवस आजचा खूप आनंदात गेला.